अनेक महिला हे सिरप स्वतःच्या मनानेच घ्यायला सुरू करतात, कारण त्यांना असं वाटतं की यामुळे पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम किंवा इन्फर्टिलिटी यासाठी हे खूप युजफुल आहे. पण हे सिरप कोणी घ्यायचं किंवा कोणी घेऊ नये, याचा डोस काय असावा, कधी घेणं योग्य आहे आणि कुठल्या प्रॉब्लेमसाठी हे इफेक्टिव्ह आहे याची बऱ्याच जणांना माहिती नसते. म्हणूनच या विषयावर सविस्तर माहिती असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही सेल्फ मेडिकेशन्स करण्यापूर्वी योग्य तो निर्णय घ्याल. ऍड्स बघून बऱ्याच जणांना आयुर्वेद म्हटलं की अशोकारिष्ट आठवतं किंवा बऱ्याच लेडीज एकमेकांना हे औषध सजेस्ट करत असतात. यामध्ये मुख्य हब म्हणजे अशोका. अशोका हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी, विशेषतः युटेरसला सपोर्ट देण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. म्हणूनच अशोकाला युटेरन टॉनिक असं देखील म्हटलं जातं. अशोकारिष्टमध्ये अशोका व्यतिरिक्त इतरही हर्ब्स असतात, जसं की मुस्ता, धात्री, त्रिफला, वासा, जिरं, चंदन. हे सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्रितपणे ब्लीडिंग कंट्रोल करणं, इन्फ्लामेशन म्हणजे सूज कमी करणं आणि युटेराइन हेल्थ इम्प्रूव्ह करण्याचं काम करतात. हे सिरप मुख्यतः DUB म्हणजेच डिसफंक्शनल युटेराइन ब्लीडिंग मध्ये सुचवलं जातं. म्हणजेच जर तुमचे पिरियड्स वारंवार येत असतील, सायकल 21 दिवसातच रिपीट होत असेल किंवा दर 15 ते 20 दिवसांनी लगेच पिरियड्स येत असतील, तर अशा परिस्थितीत अशोकारिष्ट उपयुक्त ठरू शकतं. तसेच जर पिरियड्सच्या दरम्यान हेवी ब्लीडिंग होत असेल, जास्त क्लॉट्स किंवा प्रोलॉंग्ड ब्लीडिंग म्हणजेच 5 दिवसांपेक्षा जास्त ब्लीडिंग होत असेल, तरी देखील हे टॉनिक म्हणून मदत करू शकतं. जर सोनोग्राफीमध्ये बल्की युटेरस येत असेल किंवा गर्भाशयाला सूज आहे असं दाखवत असतील, तर अशा केसेसमध्ये देखील अशोकारिष्ट फायदेशीर आहे. काही महिलांमध्ये एंडोमेट्रियल थिकनेस हा जास्त असतो. काही केसेसमध्ये एंडोमेट्रियम हे इरेग्युलर असतं, तर अशा केसेसमध्ये देखील अशोकारिष्ट फायदेशीर ठरतं. ज्या महिला बेबी प्लॅन करत आहेत किंवा कन्सीव्ह करण्यास प्रयत्न करत आहेत, त्यांना युटेराइन हेल्थ सुधारण्यासाठी हे सिरप दिलं जाऊ शकतं, कारण अशोका इम्प्लांटेशनसाठी सपोर्टिव्ह मानलं जातं. आतापर्यंत आपण बघितलं कुठल्या केसेसमध्ये किंवा कुठल्या प्रॉब्लेम्समध्ये अशोकारिष्ट घेऊ शकतात, पण कुठल्या केसेसमध्ये घेऊ नयेत याबद्दल आपण आता बोलूयात. जर तुमचे पिरियड्स खूप उशिरा येत असतील, म्हणजेच तुमची सायकल ही 1.5 ते 2 महिने व त्यापेक्षा जास्त लेट होत असेल किंवा तुम्हाला पिरियड्स येण्यासाठी काही पिल्स घ्याव्या लागत असतील, तर अशा केसेसमध्ये अशोकारिष्टचा फारसा काही उपयोग दिसून येत नाही. कारण पिरियड खूप काळ डिले होणं म्हणजेच बऱ्याच केसेसमध्ये हे लक्षण मेनली PCOD या कारणामुळे दिसून येते. आणि PCOD हा ओव्हरीज संबंधितला आजार आहे. PCOD असलेल्या महिलांमध्ये मेन इश्यू हा युटेरस मध्ये नसून एग फॉर्मेशन मध्ये असतो. त्यामुळे अशोकारिष्टचे या केसेसमध्ये विशेष फायदा दिसून येत नाही. तसेच जर तुम्ही डायबेटिक असाल तर हे सिरप अवॉइड केलं पाहिजे, कारण यामध्ये गुळ असतो आणि त्यामुळे ब्लड शुगर लेवल हे डिस्टर्ब होऊ शकते. तसेच अरिष्ट प्रिपरेशन्स हे सगळे फर्मेंटेशन प्रोसेसने तयार केले जातात. त्यामुळे ज्यांना हार्टबर्न किंवा ऍसिडिटीचा वारंवार त्रास होत असेल, अशांनी हे सिरप घेतलं तर ऍसिडिटीचा त्रास वाढू शकतो. तर अशोकारिष्टचा डोस कसा असावा? साधारण 15 ml सिरप दिवसातून 2 वेळा अर्धा कप पाण्यात मिक्स करून घ्यावं. काही केसेसमध्ये जर ब्लीडिंग खूपच जास्त असेल तर तुम्ही 20 ml पर्यंत वाढून दिवसातून 3 वेळा ते घेऊ शकतात. बऱ्याच वेळा काही पेशंट्स म्हणतात की आम्ही मैत्रिणीचं ऐकून अशोकारिष्ट पिरियड्स रेग्युलॅरिटीसाठी स्टार्ट केलं, परंतु पिरियड्स रेग्युलर झाले नाहीत. यामागचं कारण म्हणजे प्रत्येकाचे इरेग्युलर पिरियड्स हे एकसारख्या कारणांमुळे नसतात. त्यामुळेच एक्सपर्ट आयुर्वेद कन्सल्टंटचा सल्ला घेणं गरजेचं असतं. कुठलंही मेडिसिन्स योग्य प्रमाणात आणि योग्य कंडिशनमध्ये घेतलं तरच त्याचा रिझल्ट मिळतो. सेल्फ मेडिकेशन केल्यास अपेक्षित असा फायदा मिळेलच असं नाही. तर अशाच काही मेडिसिन संबंधित जर तुम्हाला काही समस्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमचे क्वेरीज सॉल्व्ह करून घ्या. आणि काही पिरियड संबंधित प्रॉब्लेम्स असतील तर कन्सल्टेशन बुक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.